नमस्कार राष्ट्रवादी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण काम करत आलो आहे. अत्यंत चांगले आणि सुंदर रिझल्ट्स सगळ्या बागायतदारांना मिळत आहेत. वैशिष्ट्य आहे यंदाचं आपलं की आपल्या सगळ्या बागायतदारांना ज्यांनी आपल्या पद्धतीनं थोडंसं काम करण्याचा प्रयत्न केला, अत्यंत चांगल्या दर्जाची मालं आली आणि ती चांगल्या दर्जाची तयार झाली आणि ह्या दर्जा राखत असतानाचा आपला खर्च अत्यंत कमी झाला. इथून पुढच्या काळात तर आपल्याला इथून पुढच्या काळात इतकी जबरदस्त काळजी घ्यावी लागणार आहे की अमेरिका, फ्रान्स इथल्या शेतकऱ्यांचा माल आपल्या भारतात येतो, कारण भारताचं पॉप्युलेशन आहे 150 कोटीपेक्षा जास्त. जरी आपण आपला माल उत्पादन करून आपल्या लोकांच्या पुरता पिकवून निर्यात करण्या इतपत जरी आपली क्षमता असली तरी सुद्धा सरकारचं धोरण आहे, त्याला आपण काय करू शकत नाही आहे. ह्यासाठी आपल्याला जागतिक दर्जाबरोबर जर टिकायचं असेल तर आपल्याला कमीत कमी खर्च करून दर्जा त्यांच्यापेक्षा चांगला ठेवावा लागेल. त्यासाठी शिकून शेती करावी लागेल. आपण खड छाटणीपर्यंतचा संवाद इथून पुढच्या काळात साधण्याचा प्रयत्न करतो आणि खड छाटणीनंतर आपण प्रशिक्षण घेतोय आणि तिथून पुढे आपण काम चालू करतोय. माल काढल्यानंतरचं व्यवस्थापन कसं असावं हे विषयावर मी माझं मत आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे की खरोखर जास्तीत जास्त सगळ्या बागायतदारांना व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करत चला. त्याने आपले उत्पादने घेऊ द्या, अगर नाही घेऊ द्या, त्याने आपलं शेड्यूल वापरू द्या, अगर नाही वापरू द्या, पण त्याचा खर्च जरी कमी झाला तरी बास आहे. छोट्या छोट्या गोष्टींच्यामुळे प्रचंड पैसा वाचतो. प्रभू रामचंद्रांनी एवढा मोठा सेतू बांधला, खारुताईने फक्त कपड्या भरायचं काम केलं, रामाने त्याच्यावर शाबासकी दिली. 3 बोटं आजही त्या खारुताईच्या पाठीवर आहेत शाबासकीची प्रभू रामचंद्रांच्या. तशी त्या शेतकऱ्याच्या प्रपंचाला आपल्या खाडीचा वाटा जरी आपण उचलला तरी बास आहे असं मला वाटतं. बागायतदार म्हणतो माल निघत आहेत, चांगली मालं निघत आहेत. माल निघाल्यानंतर बऱ्याच बागायतदारांना काय नेमकं काम करायचं हे माहीत नसतं. बऱ्याच वेळा पाण्याचा ताण देणे, अतिरिक्त काहीतरी न करणे हे बरेच प्रकार करतात. तर काय केलं पाहिजे बागायतदार म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम, बागेला फ्लड इरिगेशन शक्य असेल तर करून घ्या. फ्लड इरिगेशन नसेल तर बोधात पाणी ठिबकनं भरपूर द्या, इतकं द्या की ते बोधातून बाहेर पाणी येऊन दोन्ही सऱ्यासुद्धा भिजतील इतकं पाणी द्या. पाणी नसेल तर बोध तरी भिजण्यापुरतं पाणी द्यावंच लागेल. लक्षात घ्या, खरड छाटणीच्या अगोदर आणि खरड छाटणीनंतर पहिल्या 30 दिवसापर्यंत बागेला पाणी भरपूर लागतं. तिथून पुढं पाणी आपल्याला कमी करायचं, कसं करायचं ते त्यावेळी आपण संवाद साधू. पण आत्ता मात्र बागेला माल निघाल्या पाणी फ्लड करा, भरपूर पाणी द्या आणि शक्य असेल तर दिलं तर खूप चांगली गोष्ट आहे. शक्य असेल तर 19 5 किलो मॅग्नीज सल्फेट 10 किलो ड्रीपमधून सोडून द्या. त्यातूनही शक्य असेल तर लाल कोळीसाठी पानं चांगली टिकावीत यासाठी सल्फर 1 लिटर पाण्याला 1 ते 1.5 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि 19 एखादी फवारणीसुद्धा घ्या. ह्याला खर्च खूप कमी आहे, पण बागेचं आरोग्य हेल्दी इतकं राहतं की खरड छाटणीच्या वेळी ज्यावेळी आपण इथ्रेल फवारायला घेतो त्यावेळी आपल्याला त्या नंतर जी बाग फुटते ती अत्यंत चांगल्या पद्धतीने बाग फुटते. बस इतकंच काम आपल्याला ह्या खड छाटणीच्या दरम्यान करायचं आहे. म्हणजे माल निघाला ते खड छाटणीच्या दरम्यान आंतरमशागत कशी करावी, काय करावं, शेणखत किती टाकावीत, कशी टाकावीत किंवा टाकू नयेत, या सगळ्या विषयावर आपण संवाद साधतोय. माझी विनंती आहे आपल्याला की आपलं प्रशिक्षण येत्या एप्रिलच्या 4 आणि 5 तारखेला शनिवारी आणि रविवारी तासगावला आपण जिजामाता मंगल कार्यालयात घेतोय. जरी 3-3.5 हजार रुपये खर्च आला तरी तेवढे पैसे जाऊ द्या, प्रचंड पैसा आपला वाचतो आणि नेमकं काम काय करायचं हे आपल्याला समजतं. धन्यवाद.